हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल पाटील्स ऑन व्हील्स. तर तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर मी एक शॉर्ट इंट्रो देते. माझं नाव आहे सुष्मिता आणि माझ्या हस्बंडचं नाव आहे सिद्धेश आणि आम्ही या चॅनलवर ट्रॅव्हल, फूड आणि इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स बनवतो. तर असंच आज आम्ही एक आगळा वेगळा नवीन इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे परत. तर लास्ट व्हिडिओ आमचा तुम्ही बघितलाच असाल आणि खूप छान असा रिस्पॉन्स आम्हाला भेटला आहे. माझं गावाचा मी एक व्हिडिओ टाकलेला आणि त्याच्यावर खूप छान प्रतिसाद तुमचा मिळाला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आज आपण आलो आहे आत्ताच नवीन उघडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिरामध्ये. आणि हे मंदिर ठाण्यामधील भिवंडीतील एक मराठेपाडा म्हणून गाव आहे, तिथे आहे. तर इथे कसं पोचायचं हे आम्ही तुम्हाला सांगूच पुढे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मेन्शन करेल. पण थोडं आता या मंदिराबद्दल बोलू. शिवकांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरींचा हा शिवमंदिराचा कॉन्सेप्ट होता. कारण की आत्तापर्यंत असे छोटे शिवमंदिर होते, पण एवढं मोठं शिवमंदिर नव्हतं असे ते म्हणतात. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात अशी आधीपासूनच आयडिया होती की एक भव्य शिवमंदिर बनवायचं आणि आज ती आयडिया खरी उतरली आहे. त्यांनी हे मंदिर बनवून दाखवलं आहे. तर 19 फेब्रुवारी 2018 या मंदिराची पायाभरणी झाली आणि पायाभरणीसाठी वेगवेगळे आपले जे गडकिल्ले आहेत महाराजांचे, तिथून पवित्र माती आणली गेली, वेगवेगळ्या पवित्र नद्यांची पाणी आणलं गेलं आणि पायाभरणीमध्ये ते पाणी आणि माती वापरली गेली. त्यामुळे हे मंदिर एकदम पवित्र झालं आहे आणि वेगवेगळ्या शिवप्रेमींना दर्शन घेता यावं त्यासाठी हे मंदिर आता फुल्ली फंक्शनल आहे, ओपन आहे आणि हे 24 आवर्स आणि ऑल डेज चालू असतं मंदिर. आणि तुम्ही इथे येऊन मस्त हे मंदिर व्हिजिट करू शकता. आणि या मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि इथे एक गुरुकुल पण बनवणार आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे ते तिथे शिकवणार आहे त्या गुरुकुलमध्ये. तसेच इथे भव्य एक ग्राउंड आहे, इथे पार्किंग आहे आणि पार्किंग आत्तापर्यंत तरी फ्री आहे. आणि ग्राउंडच्या इथेच वॉशरूम आहे लेडीज आणि जेंट्ससाठी, एकदम क्लीन वॉशरूम आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता 36 फीट टॉल हाईटचं एक भव्य प्रवेशद्वार आहे माझ्या मागे आणि चारी साईडला ह्या मंदिराला बुरुज आहेत आणि टोटल मंदिराची हाईट आहे 56 फीट. तर बघूया हे भव्य मंदिर आतमध्ये जाऊन कसं आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. तर दिनेश सर सोबत आपण आहे. तर तुम्हाला कसं वाटलं या मंदिरात येऊन? ॲक्च्युली सांगायचं झालं तर हे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे जे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने ते स्थापन झालेलं आहे. माझी स्वतःची इच्छा अशी आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरामध्ये असं महाराजांचं भव्य दिव्य मंदिर झालं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपल्या हा जो आपला पूर्वजांचा आपल्या महाराजांचा जो इतिहास आहे तो सांगितला गेला पाहिजे, तो माहिती असला पाहिजे. ओके. तर खूप छान असं ह्यांनी एक आयडिया दिली आपल्याला की प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्राचं असं मंदिर उभारण्यात आलं पाहिजे. तर तुमची आयडिया तर खूप छान आहे आणि आय होप पुढे जाऊन जर कोण ऐकत असेल ह्यांचं म्हणणं, तर पुढे जाऊन प्रत्येक जिल्ह्यात आपण असं मंदिर उभारूया आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. धन्यवाद. धन्यवाद. तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवकांती प्रतिष्ठानचं जे ट्रस्ट आहे त्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासोबत आहे. तर आपण त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. तर नाव काय सर तुमचं? माझं नाव राजू बारकू चौधरी. आणि तुमचं नाव सर? श्रीकांत आंबोगायकर. ओके. तर ह्यांच्याकडून आपण इन्फॉर्मेशन थोडी जाणून घेऊ. तर कशी सुचली तुम्हाला ही मंदिराची आयडिया? आम्ही मित्र एकत्र मिळून शिवजयंती साजरी करतो अतिशय भव्य. त्यावेळेस आम्ही दरवर्षी शिवजयंती साजरी करायचो. तर असं विचार केला की आपण शिवजयंती साजरी करून महाराजांना एका दिवसापुरती आपण त्यांची पूजा अर्चा करण्यापेक्षा आपण कायमस्वरूपी महाराजांना एखाद्या चांगल्या ठिकाणी बसवून त्याची रोज आपण दर्शन घेतलं, त्यांना रोज मुजरा केला पाहिजे. तर आपण एक मंदिराची संकल्पना सुचली आणि आम्ही त्यावेळेस मग 2018 शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टी स्थापन केली. स्थापन केल्यानंतर मग आम्ही एक आर्किटेक्चर आमचे मित्र साहेब विशाल पाटील यांच्या मार्फत या मंदिराची डिझाईन बनवून घेतली.
त्याप्रकारे डिझाईन बनवून झाल्यानंतर मग आम्ही येणाऱ्या शिवजयंतीला म्हणजे 2018मध्ये 4 मार्च रोजी शिवजयंती होती. त्या दिवशी आम्ही या मंदिराचं भूमिपूजन केलं. त्यावेळेस पालकमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्या हस्ते या मंदिराचं भूमिपूजन केलं. आणि त्याच पुढच्या महिन्यात आपण अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या मंदिराचं बांधकाम सुरुवात केली. आमचे मित्र श्री श्रीकांत आंबो गायकर हे कॉन्ट्रॅक्टर आहेत या आणि या मंदिराचे उपाध्यक्षसुद्धा आहेत. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मंदिराचं बांधकाम चालू केलं. असे करून मंदिराची आम्ही सुरुवात करण्यात आली 2018मध्ये. तर हे ह्या मंदिराचे कॉन्ट्रॅक्टर आहेत मेन. तर ह्यांना मला विचारायचं आहे की जे तिथे खाली फ्रेम्समध्ये तुम्ही शिवाजी महाराजांची हिस्ट्री सांगितली, त्याची आयडिया तुम्हाला कशी आली? हिस्ट्री आली म्हणजे आपल्या जे तरुण पिढी जी आहे तिला राजांचे सर्व विचार सर्व तरुण पिढीला कळावेत याच्यासाठी आमचे डॉक्टर राजूभाऊ चौधरी आहेत. यांनी हे विचार आणले की आपण सर्व राजांची जी हिस्ट्री आहे पूर्ण ती इकडे पूर्ण येणाऱ्या पिढीला समजावी कळावी यासाठी ते बिडर उभे केले आहेत सर्व. खूप छान कॉन्सेप्ट आहे मंदिराचा, मला तर खूप आवडला. पण थोडं मूर्तीबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. आपण जी मूर्ती शिवरायांची जी मूर्ती घडवून घेतलेली आहे त्या मूर्तीचे शिल्पकार आहेत श्री अरुण योगीराज, ज्यांनी श्री रामलल्लांची मूर्ती घडवली. तेच मूर्तिकार आहेत आणि त्याच दगडामधून काळ्या पाषाण त्याला बोलतात. कृष्णशिला म्हणून या दगडाला त्यांनी नाव दिलेलं आहे. जमिनीच्या आतून ते 80 फूट खोल जाऊन ते अखंड दगडाची मूर्ती बनवून घेण्यात आलेली आहे. अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे मूर्तिकार आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे मूर्ती घडवून दिलेली आहे. त्यांची ही 5वी पिढी आहे. म्हणजे परंपरागत त्यांचे हे हा व्यवसायच आहे आणि त्यामुळं मूर्ती घडवण्यामध्ये त्यांना जो अनुभव आहे तो इतर आम्हाला कुठे दिसून आला नाही. आणि आमचे मित्र श्री काकडे सर होते, त्यांच्यामार्फत त्या मूर्तीचं आम्ही ज्यावेळी बघायला गेलो त्याचवेळेस त्यांच्याकडनं ती मूर्ती आम्ही फायनल करून घेतली आणि या 4 वर्षामध्ये मूर्ती आपल्याला बनवून दिली. तर तुम्ही लोकांना आणि आपल्या युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? खरं म्हणजे ह्या मंदिराची जी आपण उभारणी जी केलेली आहे ती युवा पिढीला शिवाजी महाराजांचे विचार करण्यासाठीच. त्या मंदिराची आपण प्रत्येक रचना बघितली तर ती संपूर्ण गडकिल्ल्यांची आहे आणि आपण आज गडकिल्ल्यांवर सहज पोहोचू शकत नाही. त्यासाठी आपल्यामध्ये म्हणजे आपली शारीरिक परिस्थिती चांगली पाहिजे. त्याचबरोबर आपली लहान मुलंसुद्धा तिथे पोहोचली पाहिजे. आपली आजी आजोबासुद्धा गडावर पोहोचले पाहिजे. आज गडावर पोहोचण्याकरता आपल्याला तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे. पण आपण असं ठिकाण बनवलं की इथे सहज पोहोचता येईल. इथे लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत सगळेच इथे येऊ शकतात. इथे राजांना मुजरा करू शकतात. या दृष्टिकोनातून या मंदिराची ती उभारणी झालेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे सर्व महाराष्ट्रातील शिवभक्तांना तसेच महाराष्ट्राबाहेर परदेशातील आपले जेवढे पण शिवभक्त आहेत त्यांनी ह्या मंदिराला येऊन एकदा तरी व्हिजिट द्यावी आणि आम्हाला सपोर्ट करावे. येणाऱ्या काळामध्ये हे मंदिर नसून एक शक्तिपीठ असणार आहे. आत्तासुद्धा आपण जर बघितली तर संपूर्ण माहिती वाचल्यानंतर इथे येणारा प्रत्येक युवा तरुण नक्कीच इथे एक ऊर्जा घेऊन जाईल आणि हे शक्तिपीठ आम्ही जे नाव दिलेले मंदिर शक्तिपीठ आहे तर नक्कीच इथे येणारा प्रत्येक युवक इथनं काहीतरी शक्ती घेऊन जाईल याची आम्हाला कल्पना आहे आणि याची आम्हाला खात्री आहे. त्याचबरोबर मंदिराच्या बाहेर जी आजूबाजूला जी जागा आम्ही ठेवलेली आहे तिथे आपण अनेक प्रकारच्या काही भविष्यामध्ये प्रकल्प उभं करणार आहोत. त्यामध्ये समाजाला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा झाला पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रात तिथे काम केलं जाईल. त्याबरोबर महिलांसाठी काही आम्ही लाठीकाठीचा जे प्रशिक्षण चालू करणार आहोत, मैदानी खेळ चालू करणार आहोत. म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये एक मंदिर नसून एक शक्तिपीठ ऊर्जा देणार असणार आहे एवढं मात्र नक्की. तरी माझी सर्व शिवभक्तांना विनंती की आपण जरूर या मंदिराला भेट द्यायला यावे अशी माझी शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने मी अध्यक्ष म्हणून विनंती करत आहे आणि सगळ्यांना आवाहन करते. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. खूप छान वाटलं आणि तुम्ही टाईम दिला आम्हाला त्याबद्दल थँक्यू दोघांना पण. धन्यवाद. तर नुकतंच आपण मंदिराचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना भेटून आलो आणि आपल्या बोलण्यावरून त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ आपल्याला दिला आणि मला खूप छान वाटलं त्यासाठी. आणि त्यांनी अशी माहिती दिली आहे जी अख्ख्या यूट्यूबवर तुम्हाला ऐकायला नाही भेटणार किंवा बघायला नाही भेटणार. आणि त्यातच त्यांनी असं सांगितलं की आपलं जे अयोध्याचं राम मंदिर आहे आणि ती मूर्ती ज्या शिल्पकारांनी घडवली त्यांनीच शिवरायांची पण ह्या मंदिरातली मूर्ती घडवली आहे. तर ही खूप छान आणि मोठी गोष्ट आहे. तर नाव काय तुझं? माझं नाव कृतिका रुपेश गाडेकर. ओके कृतिका, तर तुला या मंदिराबद्दल काय सांगायला आवडेल ऑडियन्सला? आपण या जनरेशनपासून ते नेक्स्ट फ्युचरमध्ये पण हे सगळं टिकून ठेवलं पाहिजे. महाराजांचं मूर्ती बघून खूप मन प्रसन्न झालं. पहिले तर जेव्हा आपण या नगारखान्यासारखा जो गेट बनवला आहे तिथे आपण जेव्हा पहिला पाऊल टाकतो तेव्हा जो मन प्रसन्न वाटतं ना
ते म्हणजे फुलफिल पूर्ण वाटतं. हां, सगळ्यांनी एकदा व्हिजिट करा. येस, नक्कीच सगळ्यांनी एकदा व्हिजिट केलंच पाहिजे या मंदिराला. माझ्यासोबत कृतिकाची मम्मी आहे, त्यांना आपण विचारूया तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर बघून. मंदिर बघून सांगायचं झालं थोडक्यात तर खूप छान आहे आणि गेटच्या बाहेरच बघताना म्हणजे असं मन खूप भरून येतो. आणि आतमध्ये आलो आत्ताच फर्स्ट टाईम आम्ही पण महाराष्ट्रातलं पहिलंच मंदिर आहे आणि बघून तर बाहेरच बघूनच खूप प्रसन्न होतो. आणि यावं आणि सगळ्यांनी माझं म्हणणं तर असते प्रत्येकाने यावं आणि इथे जे तस्वीर वगैरे इथे जे बनवलं आहे, जी रचना वगैरे केली ती खूप छान आहे. आणि शिवाजी महाराजांचं जे विचार त्यांनी जे त्यांची धाडशी काही गोष्टी केलेल्या आहेत तर त्यातून म्हणजे सगळ्यांनी घेण्यासारखं आहे आणि ते घ्यावं असं माझी आचरणात आणावं आणि माझी अशी इच्छा आहे की ते सगळ्यांनी घ्यावं आणि जरूर इथे एकदा भेट देऊन जा. देखावा करण्यापेक्षा आचरणात उतरवलं चांगलं. धन्यवाद, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. तर मंदिराच्या तिन्ही बाजूला असे फ्रेम्स आहेत आणि या फ्रेम्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण लाईफ जर्नी आणि पूर्ण इतिहास दाखवला आहे. चला तर मग बघूया. गाईज, फ्रेम्सवर रिफ्लेक्शन पडत असल्यामुळे आम्हाला हा फ्रेम्सचा पार्ट डिटेलमध्ये कव्हर नाही करता आला. इथे 20 ते 25 मोठे फ्रेम्स आहेत आणि जर तुम्ही इथे आलात तर फ्रेम्स पाहून खालची माहिती वाचायला तुम्हाला आवडेल. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे शस्त्र ते लोक यूज करत होते लढाईला वगैरे जाताना, तर ते इथे पूर्ण डिस्प्ले केले आहेत ह्या वॉल्सवर. तर मंदिराच्या चारी साईडला भव्य बुरुज आहेत आणि तिथे आम्ही जाणारच आहे शूट करायला. पण त्याच्या आधी माझे काही फ्रेंड्स आहेत, त्यांना आपण विचारूया. तर तुझं नाव काय आहे? माझं अक्षरा. तुझं नाव आणि तुमचं नाव? सानिका. तर तुम्ही कुठून आलात? आम्ही अंबरनाथ. ओके, अंबरनाथ म्हणजे जवळचे. आम्ही पण ठाणा अंधेरी इकडचेच आहेत. आणि तुम्ही बुरुजावर जाऊन आला तर तुम्हाला कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. परत असं महाराजांना बघून एकदम प्रसन्न मन वाटलं. ओके, आणि अजून काही तुम्हाला ऑडियन्सला सांगायचं आहे? खरंच खूप छान आहे आणि ओव्हरऑल जे होतं त्यांनी स्ट्रक्चर जे बांधलंय वगैरे एकदम रिअलिस्टिक वाटते जसं आधी होतं तसं. ओके, तर थँक्यू, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. काय? सौम्या, खूप छान नाव आहे. मंदिराचं जे बांधकाम आहे ते एकदम किल्ल्याच्या स्वरूपात केलं आहे आणि इथे मस्त छान अशी हवा सुटली आहे आणि बुरुजावरून एकदम आय प्लीजिंग मंदिराचा व्ह्यू भेटतो आणि बघून मन खूप प्रसन्न होतं. तर मेन माणसाची प्रतिक्रिया घ्यायची राहिली आपली. मिस्टर सिद्धेश, तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की इथे यायचं कसं. पहिली गोष्ट, अंधेरीपासून एक 58 किलोमीटर्स आहे काहीतरी आणि मी ठाण्यातून आलो. ठाण्यातून काहीतरी 35 किलोमीटर्स असेल, 35 किलोमीटर्स. आपल्या ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं मंदिर, महाराष्ट्रातील मोठं मंदिर असंही आपण बोलू शकतो. आणि नेमकं इथे आल्यानंतर एक 40% रोडचं काम चाललं आहे, 60% रोड चांगलं आहे. मेन हायवेपासून एक 10 किलोमीटर आतमध्ये आणि 4 व्हीलर आराम के साथ येते. मंदिराच्या लेफ्ट साईडला ग्राउंड पार्किंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे. मंदिर बघितलं, मंदिर खूप 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 छान आहे. तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय केलाच असाल. आम्ही विचार करत होतो की यार एवढी खूप सुंदर मूर्ती कशी काय, तर त्याचं उत्तर अध्यक्ष यांनी आपल्याला दिलंच. ती अयोध्याचं जे आपलं राम मंदिर आहे त्याचे शिल्पकार अरुण योगीराज म्हणून जे आहेत त्यांनीच ही मूर्ती घडवली आहे. अत्यंत अशी मनमोहक मूर्ती आहे, खूप छान आहे आणि मंदिर पण एवढं स्वच्छ आहे आणि आत आल्यानंतर एक वेगळंच असं वाटलं की कोणत्या तरी गडावरती आलो आहे आणि गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची अशी सुंदर अशी सुबक मूर्ती दिसली आम्हाला. भव्य ते प्रवेशद्वार आणि जे बुरुज बांधले, 4 बुरुज आहे, दगडाचेच आहेत ते. तर जसं मंदिरात आम्ही प्रवेश घेतला
तसं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून असं काहीतरी एनर्जेटिक फील झालं मला. तर माझं नाव योगेश दलवे, मी या शिवक्रांती प्रतिष्ठानचा विश्वस्त आहे आणि पूर्ण जी मॅनेजमेंट आहे या मंदिराची भूमिपूजनापासून तर आत्तापर्यंत पूर्ण मी सांभाळलेली आहे. ओके, तर तुम्हाला काय कसं वाटलं हे मंदिर आणि या म्हणजे या मंदिरामध्ये काम करताना तुमचा काय एक्सपिरियन्स होता? एक्सपिरियन्स तर खूपच होता, कारण जे आमचे डॉक्टर राजू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर साकारण्यात आलं. कारण राजकारणात अनेक लोक आहेत, फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजकारणापुरती वापरत होते, पण त्यांच्या मनात एक इच्छा होती की महाराज शिवजयंतीपुरती नसावे, प्रत्येक शिवभक्तांच्या मनात किंवा एका मंदिरात असावे. एक छोटासा त्यांनी विडा उचलला होता आणि महाराष्ट्राला हेवा वाटावा असं एक सुंदर मंदिर त्यांनी साकारलेलं आहे. आणि मंदिर नसून एक शक्तिपीठ आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक युवक इथून जाताना महाराजांचा इतिहास काही ना काही घेऊन जाणार आहेत आणि पुढील जे आपली थोडीशी आहे तिकडे जमीन, तिकडे आपण शिवाजी महाराजांचे जे शस्त्र वगैरे, गुरुकुल वगैरे असे अनेक उपक्रम तिकडे राबवणार आहोत. तर नक्कीच गुरुकुल वगैरे तुम्ही तिथे निर्माण केलं की आम्ही परत तिथे येऊच व्लॉग बनवायला. आणि थँक्यू, खूप छान इन्फॉर्मेशन दिली आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद. जय शिव. जय शिवराय. तर आपल्या ठाणा, मुंबई आणि नवी मुंबईवरून एकदम हाकेच्या अंतरावरच हे मंदिर आहे. तर प्रत्येकाने नक्की येऊन इथे व्हिजिट करा, अशीच एक इच्छा आहे आमची. तर महाराजांचं नाव घेऊन आपण व्लॉग एंड करूया. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर खूप छान वाटलं ह्या प्लेसला व्हिजिट करून आणि हे मंदिर असं खूप भव्य आहे आणि महाराजांची मूर्ती बघून असं मन भावूक झालं आणि प्रसन्न पण झालं. तर प्रत्येकाने नक्कीच येऊन ही प्लेस एकदा तरी व्हिजिट केली पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तर नेहमीप्रमाणे आपण आपला व्लॉग कवितेने एंड करू. आपल्या लाडक्या राजाचं उघडलंय भव्य मंदिर, शिवप्रेमी झाले आतुर, नाही त्यांना धीर. भलं मोठं प्रवेशद्वाराच्या मागे जणू आहे स्वर्ग, सिंहासनावर बसलेल्या राजेंना पाहून वाटेल सर्वांना गर्व. जिजामाता आणि तुळजाभवानी आईची आहे इथे ऊर्जा, किल्ल्याच्या स्वरूपाच्या या मंदिराचा आहे वेगळाच दर्जा. मूर्ती पाहून राजांची प्रसन्न होईल मन, इतिहास आपल्या राजेंचा हेच खरं धन. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.